महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या तिढ्यावरून सुजय विखेंनी टीका केली आहे। महाविकास आघाडीकडे 48 जागा लढवण्यासाठी उमेदवारच नाहीये। उमेदवारच नसल्यामुळे घोळच होणार आहे। त्यामुळे सुजय विखे पाटलांचे वक्तव्य आता समोर येत आहे। प्रत्येक मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने त्यांनी काल तशी घोषणा केली की प्रत्येक मतदारसंघ आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकणार आहोत। काय नेमकी त्याच्यासाठी रणनीती आता रणनीती ही वरती ठरवली जाते। मी आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेत 100% सांगू शकतो, तुम्ही कुठे जरी गेला, जो काही चित्र आणि भाव निर्माण केला जातो आणि वास्तविकतेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। एखादा व्यक्ती किंवा एक संघटना विशेषतः एक वातावरण सोशल मीडियाच्या माध्यमातून रंगवण्याचा प्रयत्न करत असेल तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट लिहून देतो आणि ही माझी स्टेटमेंट नंतरही दाखवा। मागच्या मताधिक्यापेक्षा 25% अधिक मताधिक्याने अहमदनगर दक्षिण लोकसभेचा खासदार भारतीय जनता पार्टीचा निवडून येईल, याबाबतीत कुठलीही शंका राहणार नाही। आपण जर पाहिलं की महाविकास आघाडीमध्ये 48 जागांसाठी गोल चालू प्रकाश आंबेडकर सातत्याने वेगळी भूमिका मांडतात। महाविकास आघाडीमध्ये कुठलाच गोळ चालू नाही, त्यांचे तिकीट घ्यायला कोणी तयार नाहीत, म्हणून ते तू घे अशा भांडणामध्ये तो वेळ चाललाय की ते ज्याला देतात तो म्हणतो मला नको, ज्याला देतात ते मला नको, म्हणून ते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची यादीची वाट पाहू राहिली की ही यादी जाहीर झाल्यानंतर जर काही गळती लागली तर आम्हाला परत फिल इन द ब्लँक्स करता येईल, अशी परिस्थिती महाविकास आघाडीची आहे। त्यामुळे जे टी व्हीवर दाखवलं जातं, तुम्ही संजय राऊत साहेबांचं स्टेटमेंट जर ऐकलं तर ते म्हटले होते की आम्ही 450पेक्षा जास्त जागेवर लढवणार आहोत। आता जेवढी संख्याच नाही आहे लोकसभेमध्ये आत्ता 2024ला, बरोबर, एवढी संख्याच नाही, त्यापेक्षा जास्त जागा लढवायच्या म्हणजे याचा अर्थ असा की ते 2029ची तयारी करतायत, 2024चं निवडणूक त्यांनी सोडून दिली।